झिरवळ साहेब यांनी सविस्तर माहिती दिली, परंतु ते महायुतीत असल्यामुळं काही गोष्टी त्यांना जास्त बोलता येत नाही. परंतु खरोखर या ठिकाणी जो कोणताही सरकार आला का आदिवासींचे मुलं शिकले पाहिजे, आदिवासीच्या मुलांची सुधारणा झाली पाहिजे, आदिवासी सुधारले पाहिजे. एका बाजूनं फक्त इलेक्शन आलं कशी बाजू मारून न्यायची, पण दुसऱ्या बाजूनं मात्र आज परिस्थिती पेसा भरतीच्या बाबतीमध्ये आमचे मुलं काही यशभार झालेले आहेत, अनेक दिवसापासून लढत आहेत. आणि पेसा भरतीचं काय ते एखाद्यानं ओबीसी किंवा बिगर आदिवासी त्या ठिकाणी कोर्टात गेला, कोर्टाने काही निर्णय दिला नाही का बुवा त्याच्या भरतीला स्थगिती दिली. परंतु सरकारने काहीतरी कुठेतरी एक आधार घेऊन आज मुलांची भरती बंद केलेली आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये नाशिक अनेक जिल्ह्यामध्ये एका ग्रामसेवकात 4-4 ग्रामपंचायती, कुठल्याच ग्रामपंचायत विकास होत नाही. आज इथं उद्या तिथं परवा तिथं 4-4 म्हणजे 2 दिवससुद्धा जाऊ शकत नाही. आणि अनेक समाज या ठिकाणी शासनाची निधी पडू नये, गावात विकास होत नाही, पिण्याचं पाणी नाही, अशा परिस्थिती असताना एका बाजूने मुलांसुद्धा आदिवासीचे मुलं सुधारले पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे. इयत्ता पहिली तर चौथी एका शिक्षकाकडे, इयत्ता पहिली तर चौथी एका शिक्षकाकडे, आणि तो काय तो शिक्षक 4 वर्गांना शिकविल अशी परिस्थिती झालेली आहे. शिक्षकसुद्धा 100 मुलं 3 शिक्षक, 200 मुलं 5 शिक्षक, म्हणजे इयत्ता पहिली ते 8वीपर्यंत 2-2, 3-3 शिक्षक अशी परिस्थिती झालेली आहे. आश्रम शाळेची तीच परिस्थिती, जिल्हा परिषद शाळेची तीच परिस्थिती, माध्यमिक शाळांना काही लोकांना मान्यता न मिळाल्या तिथंसुद्धा वर्गवारी होत नाही. मग अशी परिस्थिती असताना एका तलाठ्याकर 4-4 सजा, एका सर्कलकर 10-5-5 सजा, कुठलंही शेतकऱ्याचं काम होत नाही, समाजाचं काम होतं, काहीच होत नाही. फक्त हे केलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे या सरकारला का कुठंतरी आदिवासी समाजाचा अंत न पाहता, आमच्या आदिवासीच्या मुलांचा अंत न पाहता कुठंतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि न्याय नाही मिळाला तर येणारं 100% साहेब बोलले, पण या 24 मतदारसंघात 25 मतदारसंघात नाही, 35 ते 40 मतदारसंघामध्ये 30% 40% मतदार हा आमचा आदिवासी आहे. त्या ठिकाणी सुद्धा सर्व आदिवासींना या ठिकाणी जागृत करावं लागेल, सगळ्याला सांगावं लागेल का या पद्धतीनं आदिवासी समाजावर सरकार जर अशा पद्धतीने बघत असेल तर आम्हाला सुद्धा कुठंतरी त्या ठिकाणी पवित्र घ्यावं लागेल, पावलं उचलावं लागतील. अशी परिस्थिती उद्या आम्हाला संविधानामुळं सर्टिफिकेट मिळालं. आम्ही 25 वर्ष जिल्हा परिषदमध्ये सभापती म्हणून काम केलं, माझ्या सुनांनी केलं, मी केलं, माझ्या मिसेसनी केलं, सर्टिफिकेट होतं म्हणून केलं. आणि आम्ही आमच्या समाजावर असा अन्याय होत असेल तर आम्ही कुठंतरी गप्प बसून चालणार नाही. समाज आम्हाला त्या ठिकाणी कुठंही आम्हाला समाजगाई करणार नाही. याच्यासाठी आम्ही 25 आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, माजी मंत्री, आजी मंत्री हे सगळे आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. आमच्या समाजाला या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघारी घेणार नाही. दुसरा विषय धनगर समाजाचा आला. धनगराच्या बाबतीमध्ये आत्ता साहेबांनी सविस्तर सांगितलं, पण आमचं म्हणणं आहे की धनगर समाजाने एवढा अट्टास का धरावा का त्यांना 3.5% त्यांनी तिकडे वेगळं वाढावं. परंतु याच्यामध्ये STमध्ये आरक्षण द्या हे चुकीचं आहे ना. त्यांनी अट्टास का करा. आम्ही म्हणतो की बा आम्हाला आमचा समाज एवढा होता काही वर्षापूर्वी 9.35 बजेट आहे. आज समाज बजेट लागत होता, परंतु मिळत नाही. पण आम्ही कोणाकडे मागतो नाही, आम्हाला आहे तेवढंच आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे मागतोय. आज या शासनाला आमची विनंती, कळकळीची विनंती का आदिवासी समाजाचा अंत पाहू नये, आदिवासी समाजावर अन्याय करू नये. जे काल चाललेलं एकदम चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. सरकार बाकीचे निर्णय सगळे घेतो, पण आदिवासी समाजाचा निर्णय घेता येत नाही का. मुलांची भरती या ठिकाणी आज परिस्थिती अशी झाली तर मुलं आत्महत्या करतील. 15 दिवस झाले आमचे मुलं 200 मुलं मुली इथं 5-6 दिवसापासून 8 दिवसापासून घरी जाऊन आहेत. मी घरी जाऊन आलो, मुलं इथंच आहेत. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे. कोणालाही असं वास्तविक पाहता सरकारच्या लगेच निदर्शनास आलं पाहिजे होतं का 7-8 दिवसापासून ही मुलं इथं का. आणि रस्त्यानं जातात, आकाशवाणीला मिळेल ते खातात, इथं येतात, इथं स्वतः स्वयंपाक बनवतात, जेवतात, काय जेवतात, कसे राहतात. सरकारची जबाबदारी होती. झिरवळ साहेब, एक छोटासा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाला की समाज पहिला, आणि खोपकर साहेब म्हणाले की तुम्ही महायुतीत आहात म्हणून तुम्हाला जास्त बोलता येत नाही.
मात्र पर्यायी मार्ग नाहीच निघाला तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? आता आज जे सुरू केलंय त्याच्यात मला तर खात्री आहे का याच्यावरच आम्हाला न्याय होईल. याच्यानंतर पाऊल उचलण्याची वेळ येऊ देऊ नका. नसेल तर मग आम्ही स्ट्रॅटेजी ठरवू आमची. नाही, परंतु तुमच्या अनेक आमदारांनी धमक्या सुद्धा दिल्या आहेत की मुंबईमधल्या आजूबाजूच्या परिसर म्हणजे मुंबईच्या आउटर साईडला सगळे आदिवासी भाग आहेत, पाडे आहेत, तिथे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा आमच्या भागामधून होतो, रस्ते आमच्या मार्गातून जातात, रेल्वे आमच्या मार्गातून जातात, ते रेल्वे उकडू, पाणी न देणं, अशा पद्धतीचे स्टेटमेंट केले. अशा पद्धतीची आंदोलन होणार आहेत का? साहेब, माझ्या मतदारसंघात तर कमीत कमी मुंबईला पाणी येतं, मराठवाड्याला पाणी जातं का. इगतपुरी मतदारसंघात 65% क्षेत्र हे ओलिताखाली म्हणजे बुडीताखाली गेलेलं आहे. 35% लोक फक्त आमच्या त्या ठिकाणी भूमीन झालेले आहेत. आणि असं असताना आदिवासी माहोल एवढा असताना एवढ्या जमिनी गेल्या, लोक मजुरी करताय आणि आमच्या लोकांना नेम मिळत आम्ही ते पाणी सोडून देणार नाही. जे काय व्हायचं ते होईल, आम्ही पाणी सोडून देणार नाही. आम्ही रेल्वे आमचा माझ्या मतदारसंघातून जाते, रस्ते जाते, काय होते जेलमनी टाकतील, काय पुढचं होईल. परंतु आम्हाला समाजाला तर न्याय द्यावा लागेल, साहेबाला सुद्धा आमच्या बाजूने जावं लागेल. समाज महात्माचा आहे त्या ठिकाणी, आम्ही निवडून महात्मा नाही, समाज महात्मा समाज. एकीकडे तुम्ही अशा पद्धतीची जी भाष्य करता आहात किंवा लोकांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे, दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी देखील रस्त्यावर उतरून जशाच तसं उत्तर देऊच्या घोषणा केलेल्या जात आहेत. एकूणच यातनं त्याकडे सरकारने कसं पाहिजे? नाही साहेब, आमचा समाज कुठेच असा उद्रेक करणारही नाही, करू आत्ताही केला नाही, याच्या मागेही केला नाही, आताही करणार नाही. परंतु आम्ही दुसऱ्याच्या याच्यात मागत नाही ना. आम्ही आमच्या याच्यामध्ये कोणी आम्हाला कोणी धक्का लावणं आमचं एवढंच म्हणणं आहे. आमची प्यासा भरती ती वेळेत भरावं, आमचे दोनच प्रश्न. आमच्या याला कोणी धक्का लावू नये आणि आमच्या जे काही प्यासा भरती जे काही ते लवकर परत सुटवले तर आम्हाला काही नाही. प्रत्येक आमदार प्रत्येक पक्षामध्ये काम करतोय, परंतु सगळे पक्षाचे जोडे बाजूला ठेवून ह्या ठिकाणी आम्हाला समाजासाठी एकत्र यावं लागेल. तुम्ही म्हणालात सर्व पक्षाचे जोडे बाजूला ठेवू, मात्र जर ह्याला मार्ग नाही निघाला तर सर्व पक्षाचे जोडे बाजूला ठेवूनच तुम्ही निवडणुकीच्या सामोरं जाणार का? हो, जाणार, जावंच लागेल. आम्हाला उतरवलं समाज आम्हाला माफ करणार नाही ना. मतदारसंघात फिरून देणार नाही, साहेबाला सुद्धा फिरून देणार नाही. साहेबाचं बोलतोय उद्या ते मतदारसंघाच्या बाहेर जाणार, फिरून देणार नाही समाज, जर अशी काही परिस्थिती आली तर.